हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील गरजेचे आहे। मध्यम ते काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही राज्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। पुढचे काही तास खूपच धोक्याचे ठरणार आहेत, कारण की अतिमुसळधार पावसाने पूर्ण महाराष्ट्राला घेराव करण्याची स्थिती पाहायला मिळत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट जे आहे ते आता हवामान विभागाकडून देण्यात देखील आलेला आहे। आता पुढचे काही तास तुमच्यासाठी देखील खूप महत्त्वाचे राहतील। चक्रीवादळाचा भयंकर प्रभाव असा पडत चाललेला आहे। वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये कोसळेल, मात्र कामापेक्षा अधिक स्वरूपाच्या पावसाने आता राज्याला जे आहे ते हाय अलर्ट देखील दिलेला आहे। म्हणजे आता पावसाचा धोका हा राज्यावरती खूप वाढलेला आहे। आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आता कोणत्या भागात वाढत जाणार आहे, कोणत्या भागाकडे पावसाळी क्षेत्र हे सरकत आहे, त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं तर हवामान अंदाजाची महत्त्वाची बातमी पाहायला मिळेल। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज महत्त्वाचे अंदाज पाहायला मिळत नाहीत। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर इकडे लक्ष देऊन बघू शकता, पुढचे काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस श्रीरामपूरसाठी कोपरगाव, वैजापूर खूपच भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी आगेकूच करत आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे सतर्क राहा। भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागामध्ये दाखल झालेलं असून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सद्यस्थितीला कोसळत आहे। तसेच इकडे लातूर, बर्दापूर शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। या ठिकाणी बघू शकता रेणापूरचा भाग येत्या 2 तासात खूप पाऊस वाढेल। जर या ठिकाणी पाऊस सुरू असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तीव्र स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी आता सुरू झालेला आहे। पुढच्या 2 तासात तीव्र स्वरूपाचा पाऊस घाट, नांदूर, आंबेजोगाई, बर्दापूर, रेणापूर, लातूर रोड, अहमदपूर पडणार आहे। सध्यास्थितीला देखील तुफान पावसाने हजेरी लावलेली आहे, मात्र पुढचे काही तास अजून खूपच भयंकर राहणार आहेत, खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणे खूप गरजेचे ठरणार आहे। यामध्ये परळी, गंगाखेडचे देखील भाग आहेत। मध्यम ते मुसळधार पाऊस अहमदपूरच्या भागापर्यंत आता सुरू होणार आहे। येत्या काही तासातच पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। सोलापूर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे, नदी नाल्यांना पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। रात्री भयंकर धोका पाहायला मिळत आहे। पुढच्या काही तासात अजून सोलापूर जिल्ह्यात पाऊस जोर धरेल। यामध्ये बार्शी असेल, बार्शीच्या भागात देखील तुफान पावसाची हजेरी लागणार आहे। तर इकडे धाराशिव जिल्ह्यात तुफान पाऊस आहे। औसाच्या तालुक्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून पाहायला मिळत आहे। औसा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहणे खूप गरजेचे ठरणार आहे, कारण की मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने पाहायला मिळत आहे। अतिशय भयंकर स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अतिशय तुफान पाऊस इकडे बीड, चौसाळा, पाटोद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। बीड, चौसाळा, पाटोदा, इळमच्या भागात येत्या 2 तासात पाऊस सुरू होईल। काही ठिकाणी अतिशय भयंकर स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। पुढचे काही तास अजून महत्त्वाचे ठरणार आहेत। 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या भागाचा तालुक्याचा अंदाज तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल। पाऊस कोणत्या क्षणी आता वाढणार आहे, आता प्रत्येक तालुके जिल्हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जेवढ्या तालुक्यात जास्त पाऊस राहील, ज्या जिल्ह्यात जास्त पाऊस आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण व्हिडिओमध्ये सांगत चाललेलो आहोत। तसेच यामध्ये इकडे बघू शकता मनमाड असेल, पाटोदाचा भाग असेल, इकडे येवल्याचा भाग असेल, या भागामध्ये बदनापूरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आता वाढलेली आहे। अतिवृष्टीचे चान्सेस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। आता पुढचे 2 तास महत्त्वाचे आहेत। विजांचा कडकडाट अधिक धोका आहे, विजांचा धोका जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। यामध्ये इकडे देवलाचा भाग असेल, या भागात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्हा, त्रिंबक, सिन्नर, इगतपुरी, राजूरचा भाग असेल, संगमनेरचा भाग असेल, श्रीरामपूरचा भाग असेल, गंगापूरचे भाग असेल, या ठिकाणी देखील तुफान पाऊस, राजूर, राहुरीच्या भागात तुफान पावसाची शक्यता आहे। अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा देखील अंदाज सध्यास्थितीला हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये इकडे बघू शकता सिन्नर, इगतपुरी, कोपरगाव, वैजापूरच्या भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी अतिशय मुसळधार भयंकर स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यामुळे काळजी घ्या, कारण मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस वाढण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच इगतपुरी, सिन्नरच्या भागामध्ये
राजूरच्या भागामध्ये, संगमनेरच्या भागामध्ये देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस देखील वाढण्याचा अंदाज आहे। यामध्ये मालेगाव असेल, मनमाडचा भाग असेल, येवलाचा भाग असेल, निफाडचा भाग असेल, या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस पुढचे 2 तास खूपच महत्त्वाचे या भागात ठरणार आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तर चला आता पुढील जिल्हे व तालुके आपण बघूयात। तर इकडे लक्ष देऊन बघू शकता, नांदेड जिल्ह्यासाठी हाय अलर्ट आहे। तसेच इकडे बीड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। बीड, नांदेड सतर्क राहावे। सेलूचा भाग, उमरखेडचा भाग तुफान पाऊस राहणार आहे। परळीच्या भागापर्यंत तुफान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। अहमदपूर पुढच्या 2 तासात खूप धोका वाढणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू होणार आहे। रेण सावरगावचा भाग असेल, राणी सावरगावच्या भागात तुफान पाऊस, गंगाखेडच्या भागात, पालमच्या भागात पुढच्या काही तासात पावसाला सुरुवात होणार आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर इकडे सेलूचा भाग आहे, हिंगोली आहे, माजलगावमध्ये देखील तुरळक भागात तुफान पावसाची शक्यता आहे। बीडच्या भागामध्ये, जामखेडच्या भागामध्ये, करमाळ्याच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिशय तुफान पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी जोर चांगला राहू शकतो। नांदेडमध्ये, उमरखेडमध्ये, पुसदमध्ये, हिंगोलीमध्ये देखील मध्यम ते मुसळधार पाऊस येत्या 2 तासात येत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप मोठा धोका हा राज्यावरती पाहायला मिळत आहे। खूप मोठं संकट आता दिसून येत आहे। यामध्ये आता मुसळधार पाऊस व नदी नाले वाहणारा पाऊस कोणत्या ठिकाणी सुरू आहे ते पाहायला गेलं तर यामध्ये धुळे असेल, शिरपूर, साक्रीच्या काही भागात सुरू झालेला आहे। मनमाड या ठिकाणी अक्षरशः नदींना महापूर येण्याची स्थिती पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। नाशिक ठिकाणी तुफान पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच इगतपुरी, जुन्नरकडे देखील पावसाने जोरदार आगमन केलेलं आहे। या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची काळजी घ्यावी। जर काही पीक उघड्यावरती असेल, कांदे काढून ठेवलेले असेल, त्याचं जे आहे ते रात्री योग्य ते नियोजन थोड्याफार प्रमाणात जसं जमेल तसं करा, किंवा त्यावरती जे आहे ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा। कारण तुफान पाऊस हा राज्यामध्ये पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचे अक्षरशः मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। सरकारने नुकसान भरपाई देखील देणे गरजेचं आहे। कारण की बऱ्याच ठिकाणी खूप नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्यांना देण्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे। अतिवृष्टीने भयावह नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे। तुमच्या भागात काय अशा प्रकारचा पाऊस झालाय का नाही कमेंटमध्ये सांगा। जिल्हा कमेंटमध्ये सांगत चला। तर चला आता पुढे आपण बघूयात। तर इकडे लक्ष द्या, यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी हाय अलर्ट आहे। नांदेड, भोकर, हिमायतनगर, भैंसा, उमरखेड, बसमत, परभणी या भागात मुसळधार ते अतिवृष्टीचे चान्सेस आहेत। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे। दुपारनंतर खूप पावसाचा वेग वाढलेला आहे। पुढचे काही तास खूप महत्त्वाचे या ठिकाणी ठरणार आहेत। परळी, माजलगाव, अहमदपूरसाठी देखील पुढचे काही तास खूपच महत्त्वाचे ठरतील। भयंकर स्वरूपाचा पाऊस, अतिशय जास्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भागात, नाशिकच्या भागामध्ये, सोलापूर, अकलूजच्या भागामध्ये, साताऱ्या पर्यंत मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। अतिवृष्टीचे चान्सेस इकडे पुणे जिल्ह्यात वाढण्याचा अंदाज आहे। कुरुडवाडी, वैराग, सोलापूर, धाराशिवच्या भागामध्ये पुढचे काही तास महत्त्वाचे असून बार्शी या ठिकाणी सतर्क राहावे। करमाळ्याला तुफान पाऊस सुरू आहे। परंडा, बार्शीत पाऊस सुरू झालेला आहे। कुरुडवाडी, वैराग, तुळजापूरचा भाग असेल, पंढरपूरचा भाग असेल, पिलोचा भाग असेल, अकलूज, फलटण, बारामती, लोणारचा भाग असेल, वाई, साताऱ्याच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। लातूर जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार आहे। अतिवृष्टीची शक्यता लातूर जिल्ह्यातील काही भागात पाहायला देखील मिळू शकते। अंबेजोगाईमध्ये, घाटनांदूरमध्ये पावसाचं आगमन होत आहे। थोड्याच वेळात काही ठिकाणी जर पाऊस सुरू असेल ते देखील कळू शकतात। तर चला आता पुढील काही जिल्ह्यांचा अंदाज आपण सविस्तर बघूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। पुढचे काही तास खूपच महत्त्वाचे राज्यासाठी ठरणार आहेत। खूपच जोरदार स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत विचार केला तर पुढच्या काही तासात अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने पाहायला मिळत आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस हा राज्यातील बीड, परळीच्या भाग असेल या ठिकाणी आता दाखल होणार आहे। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावतानाचं चित्र पाहायला मिळेल। करमाळा, बार्शी, जामखेडच्या भागात सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे। मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील, त्यामुळे सतर्क राहा। तर चला आता रात्रीला कोणत्या जिल्ह्यात अधिक धोका आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। आता लक्ष देऊन फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, तो शेवटपर्यंत बघा।
तर यामध्ये बघू शकता केज असेल, पेठ असेल, तुळजापूर हाय अलर्ट पावसाचा राहणार आहे. लातूरच्या भागात, उदगीरच्या भागात, अहमदपूरच्या भागात पावसाचा भयंकर स्वरूपाचा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. केज तालुका, पेठ, तुळजापूर असाच पट्टा, तसेच लातूर, परळीचे काही भाग आहेत. मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पाऊस राहील, पण खूपच जोरदार पाऊस राहील. बीड, जामखेड, करमाळा, दौंड, इंदापूर, अहमदपूर, माजलगाव, नांदेड, उदगीर, देगलूर या भागात तुफान पावसाची शक्यता आहे. अहमदपूर पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. खूपच भयानक स्वरूपाचा पाऊस रात्रीला देखील जे आहे ते आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे. अतिवृष्टीची शक्यता देखील काही भागात पाहायला मिळू शकते. मोठं पावसाचं संकट हे राज्यावरती तसेच देशावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तीव्र चक्रीवादळ, वादळी सिस्टम ही कोकण किनारपट्टीला देखील धुमाकूळ घालत आहे. तर पुढच्या 3 तासामध्ये म्हणजे रात्रीला उशिरा देखील तुफान पाऊस परळी, केजमध्ये राहणार आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस अहमदपूर, पेठ, उदगीर, लातूरचा भाग असेल, बार्शी, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामतीचा भाग, पुणेच्या भागात मुसळधार पाऊस, तर गोरेगाव, चिपळूणच्या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी लक्ष देऊन सतर्कपणे राहणे गरजेचे आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. चिपळूणसाठी रेड अलर्ट म्हणजे सर्वात मोठा धोक्याचा अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका, जेणेकरून तुमच्या भागाचा, जिल्ह्याचा अंदाज देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण रत्नागिरीच्या भागात देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस देखील राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. अतिशय मुसळधार ते भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी हाय अलर्ट देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. पुढचे 3 तास हे धोक्याचे राहणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या भागामध्ये राहणार आहे. तर चला आता पुढील जिल्हे आपण पाहतच आहोत. तुमचा देखील जिल्हा कमेंटमध्ये सांगा. बदल काय वातावरणात झाला तर लवकर अंदाज देऊ. धन्यवाद.